नमस्कार. आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी शेफ मंदार मस्के पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे. तर आज आपण इकडे बनवणार आहोत पनीर पसंदा. पनीर पसंदा ही उर्दू आणि पर्शियन लँग्वेजमध्ये त्याला पनीर पसंदा म्हटलं की फेवरेट. ओके, तर ही जी डिश आहे ही ॲक्च्युली आलेली आहे पर्शियामधनं, जे आत्ताचं इराण आहे. इराणमधनं ही डिश आलेली आहे. तर पसंदा तिकडे फेवरेट डिश म्हणून म्हटलं जातं, पण पसंदा ॲक्च्युली बनवलं जातं हे मटणापासून बनवलं जातं. मटणाचे बारीक काप केलेले असतात. ओके, तर त्याच्यापासून त्याला दही आणि वेगवेगळे स्पायसेस लावून त्याला चांगले नट्स म्हणजे काजू आल्मंड हे जे पेस्ट बनवून क्रीम आणि ओनियन कांद्याच्या पेस्टमध्ये त्याला चांगलं शिजवलं जातं आणि तसं बनतं हे पनीर मटन पसंदा. पण ॲक्च्युली इंडियामध्ये आल्यानंतर त्याचं झालेलं आहे ते चिकनपासून आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी ते पनीरपासून बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आपण इथे आज बनवणार आहोत पनीर पसंदा. ह्यामध्ये आपण 2 स्टेपमध्ये पनीर पसंदा बनवणार आहोत. एक बनवणार आहोत पनीरचं सँडविच करणार आहोत. ओके, आणि ते ग्रिल करणार आहोत. आणि दुसरं जे आहे त्यामध्ये आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. पनीर पसंदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पनीर, उभे चिरलेले कांदे, टमॅटोज, हळद लसणाची पेस्ट, कोथिंबीर मिरचीची पेस्ट, वेलची पावडर, बारीक किसलेलं अद्रक, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, जिरे, काश्मीरी लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी, बटर, साखर, मीठ, ताजे क्रीम, कॉर्नफ्लॉवर, तेल. मी पनीर घेतलेलं आहे. पनीर जे आहे हे मी 600 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर 600 ग्रॅम पनीरमध्ये हे मी स्लाईस केलेलं आहे. पनीर स्क्वेअरमध्ये कापून घेतलेले आहेत. इक्वल स्क्वेअरमध्ये पनीर घेतलेलं आहे आणि बाकीचे जे वेस्टेज साईड्स होते ते मी एका बाउलमध्ये टाकून घेतलेले आहे. तर सर्वात प्रथम आपण ह्याची जी फिलिंग आहे ती बनवणार आहोत. स्लाईस करून झाल्यानंतर जे उरलेलं पनीर आहे त्याला आपण क्रश करणार आहोत. ओके, हे असं याला क्रश करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. पनीर क्रश करून झाल्यानंतर आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत आपले ते आपण असेच हे करणार नाही आहोत, चॉप करून टाकणार नाही आहोत. तर त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करणार आहोत. गोल्डन ब्राऊन हलकेसे फ्राय करून क्रिस्पी करणार आहोत आणि नंतर त्या फिलिंगमध्ये ॲड करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे पॅन. थोडंसं बटर घेऊ, थोडंसं तेल, त्यामध्ये आपण काजूचे तुकडे टाकणार आहोत. तसंच एक साईडला आपण यामध्ये बदामही टाकू. गॅस स्लो करून बंद करून आपण याच्यामध्ये मनुके हे ॲड करणार आहोत आणि ह्याला पण हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मनुके चांगले कलर चेंज झालेले आहे आणि फुगलेले आहेत. आणि आता ह्याला आपल्याला चांगल्या प्रकारे फाईन चॉप करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. ते चांगल्या प्रकारे इथे आपण चॉप करून घेतलेले आहेत. ओके, आणि हे जे चॉप केलेले ड्रायफ्रूट्स आहेत तर आपण ह्यामध्ये पनीरमध्ये आपण क्रश केलेल्या पनीरमध्ये आपण हे ॲड करणार आहोत. अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वेलची पावडर. 1 टीस्पून आपल्याला वेलची पावडर टाकायची.
तसेच ही जी पेस्ट आहे ही मी कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीची पेस्ट केली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर, मिरची आणि पुदिना बारीक चिरून ओके ह्यामध्ये ॲड करू शकता. हा जो बरिस्ता आहे क्रिस्पी केलेला एकदम चांगला फ्राईड केलेला ओनियन आहे, ह्याला आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपले जे मिक्सचर आहे त्याला स्वीटनेस येतो आणि क्रिस्पीपणा अजून वाढणार आहे. आणि हा बरिस्ता आपण यामध्ये मिक्सचरमध्ये मिक्स करणार आहोत. तसंच त्याच्याबरोबर ती आपण किसलेलं जे अद्रक आहे, आहे ते आपण ह्यामध्ये ॲड करतोय, एक छोटा स्पून. चवीनुसार मीठ आणि ह्याला मिक्सचरला आपण मिक्स करणार आहोत. ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या हाताचा वापर करू शकता, कारण हे इन्ग्रेडियंट्स वापस परत आपल्याला पनीरमध्ये भरून सँडविच बनवायचं आहे. त्यामुळे हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. ओके, आपण बघू शकता इथे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. हे मिक्सचर तुमचं रेडी झालेलं आहे सँडविचचं. तर आता आपल्याला पनीरच्या 2 पनीरच्यामध्ये हे मिक्सचर भरून आपल्याला सँडविच बनवायचे. तुम्ही बघू शकता इथे आपण पनीरला व्यवस्थित स्क्वेअरमध्ये कट केलेले आहेत, इक्वल साईजमध्ये स्क्वेअरमध्ये त्याला कट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे जे फिलिंग आहे हे पनीरच्या मध्ये टाकून सँडविच बनवायचं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला इथे सँडविच रेडी करायचं आहे. तर आपण बघू शकता इथे आपण पनीर जे आहे फिलिंग जे बनवलेले आपण जे पनीरची हे पनीर बांधून पनीरच्या आतमध्ये 2 पनीरच्या स्लाइसमध्ये आपण ही भरून ह्याचं सँडविच बनवलेलं. तर आता हे जे सँडविच आहे याला आपण चांगल्या प्रकारे शॅलो फ्राय करून घ्यायचं. दोन्ही बाजूनी त्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आणून द्यायचा आणि नंतर त्याला बाजूला ठेवून आपल्याला ग्रेव्ही बनवायची. तर शॅलो फ्राय करण्यासाठी मी ते नॉनस्टिक पॅन ठेवलेलं आहे. नॉनस्टिक पॅनला आपण गरम करून त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तेल. पण फ्राय करण्याच्या अगोदर सगळ्यात प्रथम आपल्याला हे जास्त पूर्ण कोटिंग पनीर कधी कधी डायरेक्ट आपण फ्लेमवरती जर फ्राय करायला गेलो किंवा गरम तेलामध्ये तर ते फाटण्याची तुटण्याची शक्यता जास्त असते. तर त्यासाठी आपण एक काम करणार, त्याला कोट करण्यासाठी मी ते कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. तर कॉर्नफ्लॉवरची आपल्याला पातळ हलकीशी पातळ स्लरी बनवायचे. यामध्ये थोडं पाणी टाकून कॉर्नफ्लॉवरची पातळ स्लरी बनवून घ्यायचे. तर स्लरी बनवण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि पाणी ॲड केलेलं आहे आणि आपण हे मिक्स करून एक घोल बनवायचा पातळ. इथे बघू शकता तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून आपण एक पातळ घोळ बनवलेला आहे, स्लरी बनवलेली आहे. आणि या स्लरीमध्ये आपण पनीर डीप करून त्याला फ्राय करणार आहोत. तर तेल इथे गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यावरती ह्याला आपल्याला पनीरला असं कोट करून डीप करायचं या स्लरीमध्ये आणि इथे फ्राय करायला ठेवायचं. सेम दुसरं सँडविच. आणि याला दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. आपण हे पनीर काढून साईडला ठेवून पनीर काढून ठेवूया. ओके,
सँडविचचं रेडी आहे. तुम्ही बघू शकता चांगला कलर आलेला आहे. पनीर, हे पनीर जे आहे हे आपण साईडला ठेवून आपण बनवणार आहोत ह्याची ग्रेव्ही. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथे यूज करणार आहोत, वापरणार आहोत बारीक कापलेले कांदे, बारीक चिरलेले टमॅटो, काजू, तेल यूज करणार आहोत आणि काही खडे मसाले आहेत. खडे मसाल्यांमध्ये आपण फक्त 2 प्रकारच्या वेलची यूज करणार आहोत, ग्रीन आणि मसाला वेलची यूज करणार आहोत आणि बाकी जिंजर गार्लिक पेस्ट. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण एक पॅन घेणार आहोत. सर्वप्रथम यामध्ये ॲड करणार आहोत सर्वप्रथम तेल, 1 चम्मच बटर आपण यामध्ये ॲड करते. जेवढे पण आपले गरम मसाले आहेत जे आपण यूज करणार त्यामध्ये तेजपत्ता आहे, वेलची आहे, ओके. तसेच यामध्ये आपण जिरा ॲड करणार आहोत, ओके. बटर मेल्ट झालं, तेल गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे 1 छोटा चम्मच जिरा, 2 तेजपत्ता, 4-5 हिरव्या वेलच्या, मसाला वेलची आपण इथे तोडून टाकणार आहोत. तर हलकसं क्रश करून टाकायचंय मसाला वेलची. जिरं चांगलं तडतडल्यानंतर तुम्ही बघू शकता जिरं चांगलं फ्राय झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण कांदा ऍड करणार आहोत, स्लाइस केलेला ऑनियन. कांद्याला आपण लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं, त्याला जास्त कलर नाही द्यायचा आपल्याला, गोल्डन ब्राऊन नाही करायचं, जास्त तांबूस कलर नाही करायचा त्याला, फक्त हलकासा सॉफ्ट होईपर्यंत किंवा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आपल्याला सॉफ्ट हे करायचं आहे, शिजवायचं आहे. कांदा बघू शकतो तुम्ही लाईट ब्राऊन झालेला आहे. आलं लसणाची पेस्ट आपण टाकणार आहोत, 1 मोठा चम्मच आपण इथे आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत टमॅटोज, थोडंसं सॉल्ट आणि थोडेसे कोथिंबीरीचे दांडे जे असतात, ओके, ते टाकायचे. त्याने फ्लेवर खूप छान येतो. रूट्स हे काढून टाकायचे आणि आपल्याला त्याचे पानं किंवा देठ हे घेऊन हे यामध्ये ॲड करायचे. याने फ्लेवर खूप छान होतो. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. कोथिंबीर टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत काजू. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये पाणी. पाणी आपल्याला 1 कप टाकलं तरी चालेल, ग्रेव्ही तयार झाली पाहिजे, ओके, थिक. त्यासाठी हलकंसं पाणी टाकायचं आहे आणि याला आपल्याला शिजवायचं आहे. आता हे शिजवताना ह्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार. आपण बघू शकतो आपण ह्याला कमीत कमी 8 ते 10 मिनिटं आपण चांगल्या कव्हर करून शिजवलेलं आहे. तर यामधले जे टमॅटो जे आहेत हे बघा, यामधले टमॅटो आहेत हे पूर्णपणे सॉफ्ट झालेले आहेत. तर आपण ह्याला बंद कर, गॅस बंद करून ह्याची चांगली पेस्ट मारून घेणार आहोत मिक्सरला, ओके. हे जे आतले जे मसाले आहेत, यातले जे खडे मसाले आपण यूज केले फ्लेवरसाठी, तेजपत्ता, मोठी वेलची, हे आपण काढून टाकणार आहोत. फक्त हिरवी वेलची जी आहे ती आपण यामध्ये ठेवणार आहोत. हिरवी वेलचीने चांगला फ्लेवर येतो ग्रेव्हीला. पण त्या अगोदर ह्याला थंड करायचं, 5 ते 10 मिनिटं आपण चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आणि नंतर मग त्याला बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची. थोडंसं थंड झालेलं आहे आपलं मिक्सर, तर आपण ह्या मिक्सरला मिक्सर जारमध्ये टाकून चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं. आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया. ग्रेव्ही जी आहे ही चांगल्या प्रकारे पेस्ट ह्याची करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. ग्रेव्हीला गरम करण्यासाठी ओके सेम पॅनमध्ये आपण तेल आणि तूप टाकून, बटर टाकून तडका देणार आहोत.
तेल आपल्याला 1 ते 1.5 चम्मच किंवा 2 चम्मच तेल टाकू शकता, कारण आपल्याला यामध्ये तडका द्यायचा आहे. तेल ॲड करून झाल्यावरती यामध्ये आपण ॲड करणार आहोत बटर. नुसतं बटरमध्ये आपण कुकिंग करत नाही, कारण बटर जास्त फ्लेम झाल्यावरती बटर जळण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून कुक करणार आहोत. गरम झालेलं आहे, याच्यामध्ये ॲड करणार आहोत लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडर आपण यामध्ये 1 ते 1.5 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करतोय. तसेच आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 ते 1.5 चम्मच धनिया पावडर. एक छोटा चम्मच हळद. तसेच याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं पाणी. पाणी यासाठी टाकायचं की आपले मसाले जे आहेत हे जळले नाही पाहिजेत, तर त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि याला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहोत. हे बघा, आपण बघू शकता इथे मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे, म्हणजे तेल वरती आलेलं आहे पूर्णपणे मसाल्याचं, आणि पाणी टाकल्यामुळे मसाला कोणताही जळत नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट असं, आपण कोणत्याही ग्रेव्हीमध्ये मसाले डायरेक्ट पावडर्स टाकण्यापेक्षा किंवा तडक्यामध्ये पावडर्स टाकण्यापेक्षा त्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करावे मसाले आणि ते ॲड करावे. तर आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपली ग्रेव्ही जी आपण मारलेली आहे, तर ही आपण ग्रेव्ही ह्यामध्ये ॲड करणार आहोत. थोडंसं यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी. जे उरलेली ग्रेव्ही आहे याच्यामध्ये मिक्सर जारमध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला आणि ते ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. चांगल्या प्रकारे बंद करून आपण झाकण लावून कमीत कमी 8 ते 10 मिनटं चांगल्या प्रकारे शिजवायचं आहे. ओके, आणि नंतर मग त्यामध्ये आपण क्रीम, गरम मसाला, कसुरी मेथी या सगळ्या गोष्टी ॲड करून त्याला फायनल टच देऊन त्याच्यावर सर्व करणार आहोत पनीर बरोबर. आपण ह्याला 8 ते 10 मिनटं आपण ह्याला शिजण्यासाठी ठेवत आहोत. ग्रेव्हीला झाकण ठेवून आपण शिजवले कमीत कमी 8 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही चांगल्या प्रकारे थिक झालेली आहे आणि टेक्स्चर पण चांगलं आलेलं आहे. ओके, आपण यामध्ये मीठ आणि हे सगळं टेस्ट करायचं आहे. थोडंसं मीठ लागणार आहे प्रत्येकाच्या चवीप्रमाणे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. थोडंसं मीठ याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत क्रीम, थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथी चांगल्या प्रकारे रोस्ट करून त्याची आपण पावडर करून घेतलेली आहे. कसुरी मेथी ॲड करतोय. ओके, तसेच यामध्ये आपण गरम मसाला ॲड करतोय. गरम मसाला आपण सुरुवातीला टाकलेला नाही आहे, गरम मसाला आपण आत्ता ॲड करणार आहोत. गरम मसाला कमीत कमी 1 छोटा चम्मच आपण ॲड करतोय. ओके, आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आपली ग्रेव्ही रेडी आहे. आता आपल्याला प्लेटिंग करायचं आहे, फायनल प्लेटिंग जी असते आणि फूड सर्व करायचं आहे. त्यासाठी आपण फ्लेम बंद करून घेऊ. अशी डीप प्लेट घ्यायची. तर यामध्ये आपण सॉस आणि पनीर हे करणार आहोत. सर्वात प्रथम आपली जी ग्रेव्ही आहे ही आपण प्लेटमध्ये सर्व करणार आहोत.
इथे बघू शकतो आपण ग्रेव्ही प्लेटमध्ये आपण चांगल्या प्रकारे पोर केलेली. आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला आपण जे पनीरचे सँडविच बनवले ते पनीरचे सँडविच कट करून आपल्याला या ग्रेव्हीमध्ये अरेंज करायचे. त्याला आपण ट्रायंगलमध्ये कट करणार आहोत. तुम्ही असे पण ठेवू शकता, पण ट्रायंगलमध्ये कट केले तर चांगला शेप येणार आणि दिसायला पण छान दिसणार ते. आपण याला कट करणार ट्रायंगलमध्ये. आपण कट करून याला पनीरला अशा प्रकारे आपण याला सर्व करू. यावरती गार्निशसाठी आपण यामध्ये थोडं क्रीम टाकणार आहोत. आणि कोथिंबीर. पनीर पसंदा. साहित्य: पनीर, उभे चिरलेले कांदे, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, वेलची पावडर, बारीक किसलेलं आलं, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, जिरं, काश्मीरी लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरं पावडर, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी, बटर, साखर, मीठ, ताजं क्रीम, कॉर्नफ्लॉवर आणि तेल. कृती: पनीर पसंदा बनवण्यासाठी सुरुवातीला 600 ग्रॅम पनीर घ्यावं. त्याचे चौकोनी आकाराचे तुकडे कापून घ्यावेत. राहिलेलं पनीर कुस्करून घ्यावं. यामध्ये बटरवर परतलेले काजू, बदाम आणि मनुके परतून बारीक करून टाकावे. या कुस्करलेल्या पनीरमध्ये 1 टीस्पून वेलची पावडर, कोथिंबीर, पुदिना, मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून तळून घेतलेल्या कांद्याचा चुरा देखील यामध्ये घालावा. 1 छोटा चमचा बारीक किसून घेतलेलं आलं, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. तयार मिश्रण एका पनीरच्या तुकड्यावर ठेवून त्यावर पनीरचा दुसरा तुकडा ठेवावा. तयार पनीरचे सँडविच कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल आणि 1 चमचा बटर वितळवून घ्यावं. बटर वितळल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घालावं. 4 ते 5 हिरव्या वेलच्या, मसाला वेलची परतून घ्यावी. उभा चिरलेला मोठा कांदा घालावा. कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालावी. 2 मोठे टोमॅटो, कोथिंबीर देठासहित घालावी. काजू घालावेत आणि कपभर पाणी घालून चवीनुसार मीठ घालून 8 ते 10 मिनिटं झाकण ठेवून हे सर्व मिश्रण शिजवून घ्यावं. शिजवलेल्या मिश्रणातून खडे मसाले काढून मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यावं. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा बटर वितळवून घ्यावं. बटर वितळल्यानंतर 1 ते 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा हळद आणि थोडंसं पाणी घालून हे मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावेत. यानंतर तयार केलेला मसाला यामध्ये घालावा. झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यावं. मिश्रण शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे क्रीम घालून घ्यावं. थोडीशी कसुरी मेथी, गरम मसाला 1 छोटा चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. सर्व करताना प्लेटमध्ये सुरुवातीला तयार केलेली ग्रेव्ही घ्यावी आणि पनीरचे सँडविचचे त्रिकोणी तुकडे यामध्ये ठेवावेत. तयार आहे पनीर पसंदा.
अशा प्रकारे आपली पनीर पसंदा जी ग्रेव्ही आहे ही रेडी झालेली आहे. आपण बघू शकता पनीरचे पीसेस आहेत ग्रेव्हीमध्ये आपण व्यवस्थित दिलेले आहेत आणि गार्निश क्रीमनी केलेली आहे आणि वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. रिचनेस दिसते. ओके, तर अशीच ग्रेव्ही ओके जी रेसिपी आज तुम्ही बघितलेली आहे अशीच ग्रेव्ही असंच पनीर पसंदा तुम्ही घरी ट्राय करा आणि कसं झालं आहे किंवा कसं रेसिपी कशी आहे हे तुम्ही आम्हाला यूट्यूब किंवा आमच्या फेसबुकवरती तुम्ही आम्हाला कळवू शकता. तोपर्यंत नमस्कार.